सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. आजचा आपला विषय पीटर लिंच. पीटर लिंच फिडेलिटी मॉर्गनचा दीर्घकाळ CFO असलेला मनुष्य, चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर असलेला मनुष्य, नंतरच्या काळात सर्वेसर्वा असलेला मनुष्य, निवृत्तीचं वय झालं म्हणून सेवानिवृत्त झाला तरी पुन्हा नव्यानं घेतलेला असा मनुष्य म्हणजे पीटर लिंच. वयाच्या दृष्टीनं तो वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांचा समवयस्क नाही, पण कारकिर्दीच्या दृष्टीनं पीटर लिंच हा खरं सांगायचं म्हणजे त्या दोघांचा समवयस्क आहे. फरक इतकाच आहे की वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस या दोघांचाही जन्म 1930चा. चिंता करू नका, वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांची कुठचीही साम्य किंवा फरक दाखवणारा हा भाग नाही. तो प्रकार आपण ह्याच्या आधीच्या मालिकेमध्ये केलाय. इतका 1930 इतका जुना जमान्यातला नाही. आणि वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस आजही यांना त्या कारणाने, यांना त्या निमित्ताने, यांना त्या स्वरूपामध्ये गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहेत, तितका पीटर लिंच आज कार्यरत नाही. पण वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोस यांच्यामध्ये जसं त्यांनी स्वतःच्या संस्था, स्वतःच्या कंपन्या चालवल्या, तसला कोणताही प्रकार पीटर लिंचनं आयुष्यात कधी केलेला नाही. पीटर लिंच सदैव म्युच्युअल फंड या संकल्पनांशी निगडीत राहिला आहे. वॉरन बफेनं स्वतः कधी पुस्तक लिहिलं नाही, पण वॉरन बफेंवरती असंख्य पुस्तकं लिहिली गेली. जॉर्ज सोरोस आपल्या प्रत्येक महत्वाच्या गाजलेल्या भाषणाचं पुस्तक होईल हे पाहण्यामध्ये एक्सपर्ट आहे. पीटर लिंच तसं करत नाहीत. पीटर लिंच मुळात वॉरन बफे किंवा जॉर्ज सोरोस इतक्या बातम्याही देत नाहीत, मुलाखतीही देत नाहीत, पुस्तकही लिहित नाहीत. पण तरी सुद्धा पीटर लिंच या माणसाचा विचार करणं क्रमप्राप्त आहे. याची दोन कारणं. सगळ्यात पहिलं म्हणजे जो नव्यानं गुंतवणूक करायला शिकतो, विशेषतः जो माझ्यासारखा 1980च्या दशकात या क्षेत्रात आला, त्याला पीटर लिंच हे नाव वॉरन बफे आणि जॉर्ज सोरोसच्या आधी कळलंय. कारण वन अप ऑन द वॉल स्ट्रीट, बीटिंग द स्ट्रीट आणि लर्न टू अर्न नावं पुन्हा घेतो. वन अप ऑन द वॉल स्ट्रीट, बीटिंग द स्ट्रीट आणि लर्न टू अर्न ही 3 गाजलेली पुस्तकं. ज्याला शेअर बाजारातला ही माहिती नाही, अशाला जर ह्या क्षेत्रात काम करायचं असेल तर त्या काळात ही 3 पुस्तकं वाचली जायची. सुरुवातीच्या काळामधलं अगदी सगळ्यात पहिलं त्याचं प्रसिद्ध झालेलं पुस्तक म्हणजे वन अप ऑन द वॉल स्ट्रीट. बाजारात यशस्वी कसं व्हायचं याचं पहिलं मोटिव्हेशनल पुस्तक असं त्याचं वर्णन त्या काळात केलं जायचं. मग त्याच्या पुढची गत म्हणजे बीटिंग द स्ट्रीट असं आहे. गंमत पहा, खरं सांगायचं म्हणजे शब्दरचनेच्या दृष्टिकोनातनं वन अप ऑन द वॉल स्ट्रीट आणि बीटिंग द स्ट्रीट याच्यामध्ये फरक नाहीये. दिशा दोघांची एकच असते. फक्त वन अप मध्ये असलेलं प्रमाण कमी असतं आणि बीटिंग याच्यामध्ये प्रमाण जास्त असतं. आधी मार्केटपेक्षा थोडा वेगळा आणि मोठा विचार करायचा म्हणजे वन अप, आणि तो खूप मोठ्या प्रमाणावर करायचा म्हणजे बीटिंग. म्हणजे जसं प्रिलिमिनरी आणि ऍडव्हान्स कोर्स असतं ना, तसं ते वन अप ऑन द वॉल स्ट्रीट आणि बीटिंग द स्ट्रीट आहे. आणि गंमत अशी आहे की हे एकदम झाल्यानंतर त्याला असं वाटलं की नाही, आपण बेसिक लिहिलं पाहिजे, आणि मग त्यातनं आलं लर्न टू अर्न. आणि ते लर्न टू अर्न या पुस्तकामुळे जगभरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती म्युच्युअल फंड मधल्या व्यवहारांची संख्या वाढली, म्युच्युअल फंड मध्ये कार्यरत असलेल्या संस्थांची संख्या वाढली असं मानलं जातं. असा माणूस म्हणजे पीटर लिंच. बरं, पीटर लिंच हा टिपिकल पाश्चिमात्य मनुष्य असला तरी सुद्धा त्याचं वागणं, बोलणं, चालणं हे सामान्य मध्यमवर्गीय मराठी माणसासारखं आहे असं मी अनेकदा गमतीने म्हणतो. याच्याही पेक्षा जास्त पीटर लिंचच्या गुंतवणूक शैलीची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे की गुंतवणूक पंचायतन नावाचं माझं पुस्तक आहे, जे राजहंस प्रकाशनानं प्रकाशित केलंय. त्याची सध्या 15वी आवृत्ती सुरू आहे. त्या पुस्तकामध्ये बेंजामिन ग्रॅहम, जॉन टेम्पल्टन, वॉरन बफे, जॉर्ज सोरोस यांच्या बरोबरीने 5वं असलेलं नाव म्हणजे पीटर लिंच आहे. या 5ही जणांची त्यांच्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज, गुंतवणूक पद्धत, गुंतवणूक तंत्र, गुंतवणूक मंत्र काय आहे याची सविस्तर चर्चा मी त्या पुस्तकामध्ये केली आहे. आणि मग त्या चर्चेची किंवा त्या तंत्राची, त्या मंत्राची, त्या पद्धतींची आपल्या देशाच्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये कितपत उपयुक्तता आहे याची आपल्याच देशातली कंपन्यांची, स्कीम्सची उदाहरणं देत मी त्याची चर्चा केली आहे. आणि आज हे सांगण्यासाठी पीटर लिंच हा विषय घेतलाय अशातला भाग नाही. तसं वाटलं आणि तुम्ही कोणी पुस्तक खरेदी केलं तर मी नाही म्हणत नाही. बीटिंग द स्ट्रीट मध्ये तो हेही म्हणतो. पण आज पीटर लिंचचं एक वाक्य मला फार महत्वाचं वाटतंय. कारण आपल्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जो पुढे 84,000च्याही पुढे गेला होता, तो आता 78,000च्याही खालती येईल का अशी भीती वाटायला लागली आहे. आणि त्याच्यामुळे कोणीही शंकित होणं, भीतीदायक होणं, वाटणं अत्यंत साहजिक आहे. आणि मग त्याची चर्चा ज्या प्रमाणामध्ये होते त्याला तर काही तोड नसतं.
जसं बाजारामध्ये तेजी असताना कोणीही कोणालाही उठून सल्ला देत असतो, तसंच बाजार मंदीत असतानाही कोणीही कोणालाही बाजार चुकतो कसा हे सांगत असतो. आणि याच्यावरती भाष्य करताना पीटर लिंच फार छान म्हणलाय. पीटर लिंच म्हणला की प्रत्यक्ष बाजारामध्ये करेक्शन्सनी होणाऱ्या नुकसानापेक्षा सुद्धा आता खूप तेजी आली आहे, म्हणजे आता करेक्शन येऊ शकेल. याच्या चर्चेमुळे त्या करेक्शनची तयारी करताना मंडळी जेवढी घाबरून निर्णय घेतात आणि त्यातनं स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेतात, हे प्रत्यक्ष करेक्शन मधनं होणाऱ्या नुकसानापेक्षा जास्त असतं. तुम्ही मान्य कराल की आपण जाहीरपणाने मान्य करू की नाही मला माहिती नाही, पण प्रत्यक्षामध्ये आपल्या सगळ्यांची सध्याच्या काळामधली ही नेमकी स्थिती आहे की नाही? कारण आपला बहुतांश वेळेला अनुभव असा असतो की आपण एकदा शेअर विकला की तो दुसऱ्या दिवसापासून बाजारभावात चढा राहतो, आणि एकदा आपण शेअर घेतला की तो अत्यंत वेगळ्या पद्धतीने खालती येतो. अगदी साधं उदाहरण पहा ना. हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या दिवशी म्हणजे मंगळवारी 5 नोव्हेंबर 2024ला मी सकाळी असं विचार करत होतो की भारत फोर्जा शेअर घ्यावा का. फक्त तो घ्यायच्या आधी जरा त्याच्या बाजारभावाकडे लक्ष ठेवत होतो. 5 नोव्हेंबरला बाजार उघडला त्यावेळेला तो थोडा वरती होता. त्यावेळेला हा शेअर 8 रुपयावरती होता. 8 रुपयांनी वरती होता. दिवसभरात 8 रुपयांनी वरती 1400च्या आसपास असलेला शेअर. जरा वेळाने म्हणलं 8 रुपये थोडे जास्त होत आहेत, थोडी वाट बघू. जरा वेळाने तो 7 रुपये झाला, 6 रुपये झाला, एकदा 1 रुपया झाला, आणि मी ऑर्डर आता ब्रोकरला द्यावी असा विचार करतो. तेवढ्यात बाजाराने कल बदलला आणि तो शेअर थोडा खालती गेला. आता म्हणलं नक्कीच ऍपवरती जाऊ. मी ऍपवर गेलो. ऍपवरती जेव्हा मी ट्रेड करायला गेलो तेवढ्या वेळात बाजाराने ट्रेंड बदलला होता. मग हे जर काही घटनांमध्ये, काही क्षणामध्ये, अर्ध्या पाऊण तासामध्ये होत असेल तर एकंदरीतच बाजार म्हणून काळाच्या ओघामध्ये ते कसं होत असेल? आणि मग अशा वेळेला हा पीटर लिंच आठवत राहतो. पीटर लिंच म्हणतो की काही काही गोष्टी आपण आपल्या मनाशी ठरवून घ्यायच्या असतात, की शेवटी आपण नेमके काय आहोत. म्हणजे जसं आपण मराठीत म्हणतो की नाही की अहो बैल असणं चांगलं, हत्ती असणं चांगलं, घोडा बाळगणं चांगलं, यात शंकाच नाही. पण आपण नेमके कोण आहोत याचा विचार करावा लागतो. कारण बाजाराची याबद्दलची भूमिका अत्यंत स्पष्ट असते. बेंजामिन ग्रॅहम जसं म्हणतो की बाजाराला बेंजामिन ग्रॅहम मिस्टर मार्केट असं म्हणतो. तो म्हणतो हा मिस्टर मार्केट म्हणला तर लोचट आहे, म्हणला तर कोडगा आहे. तो दररोज सकाळी तुमच्या येऊन दारावरती नॉक करत असतो. तुम्ही घेतलं उत्तम, नाही घेतलं उत्तम, तुम्ही विकलं उत्तम, तुम्ही नाही विकलं उत्तम. यातलं काहीही केलं तरी तो दुसऱ्या दिवशी येणार आहे, काहीही केलं नाही तरी दुसऱ्या दिवशी येणार आहे. आणि मग हे मास्टर मार्केटचं एक वेगळं व्यावहारिक रूप म्हणजे पीटर लिंच आहे. पीटर लिंच शांतपणाने म्हणतो की आपण ठरवायचं असतं की आपण नेमके कोण आहोत. आपण मराठीत म्हणतो की नाही की अहो बेडकी फुगून फुगून कितीही फुगली तरी बैल होणार आहे का? तर ती बैल होणार नाही. आणि मग त्याच वेळेला घोडा कितीही अबलख असला तरी तो आपल्याला पेलवणार आहे का याचाही विचार करावा लागतो. म्हणजे मला एक गमतीचं उदाहरण आठवतं इथे, आणि म्हणून मला पीटर लिंच नेहमी आठवत राहतो. आणि आजचा भावशेखरचा विषय पीटर लिंच. मी ऑफिसात असताना माझ्या ऑफिस कारची एंटायटलमेंट होती. साधारणपणे इतर अनेक ऑफिसेसमध्ये असतं तसं आमच्याही ऑफिसमध्ये 2-3 वर्षांनी आमच्यासारख्या हेड ऑफ द डिपार्टमेंटच्या कार बदलल्या जायच्या. आणि मग त्यावेळेला ऑफिसमध्ये त्या व्हेंडरला ते आमच्याकडे पाठवायचे, त्याला बजेट दिलेलं असायचं, आम्हाला बजेट दिलेलं असायचं. मग त्या बजेटमध्ये बसतील अशी कुठचीही कार घ्या असं ऑफिस आम्हाला सांगायचं. मग अनेकदा एखादं नवीन मॉडेल आलेलं असेल तर तो मला व्हेंडर सांगायचा, अहो सर ही गाडी जरूर घ्या. बाबा काय याचं वैशिष्ट्य? तर तो म्हणायचा तासाला 250 किलोमीटर जाऊ शकते, तासाला 200 किलोमीटर वेगानं धावू शकते, तासाला 220-240 किलोमीटर वेगानं धावू शकते. आणि मग मी हसायचो. तो म्हणला, अहो सर हसू नका, मी खोटं नाही सांगत आहे, खरंच आमची ती कारची कपॅसिटी आहे. आणि मग मी त्याला विचारायचो की नाही रे, तुझ्या कारची कपॅसिटी नाही असं मी कधी म्हणलं? फक्त म्हणलं मी राहतो डोंबिवलीला, माझं ऑफिस आहे कमला मिल्स कंपाऊंडला दादरला. आता दादरहून डोंबिवलीला तुझ्या 240 किलोमीटर पर आवर या वेगानं गाडी चालवायचा रस्ता कुठे आहे तो दाखव. आपल्या गुंतवणुकीची स्थिती तशी असते का याचा विचार करा असं सांगतो त्याला पीटर लिंच असं म्हणतात. पीटर लिंच असं म्हणला की आपल्याला थोडा नफा पहिल्या क्षणापासून लागतो अशी संधी बाजारामध्ये फार क्वचित असते.
आणि अशा कंपन्या त्याच असतात ज्या दीर्घकाळामध्ये टिकतात. पण आपण अशा वेळेला सगळ्यात पहिलं काय करतो, तो प्रॉफिट बुक करण्याच्या फिक्रीमध्ये या कंपन्या हातातून गमावतो. आणि म्हणून तो वाक्य म्हणलाय की प्रत्यक्ष करेक्शननी जेवढं नुकसान होत नाही, त्यावेळेला करेक्शन झालं की चांगले शेअर घेऊ म्हणून जी आपण तयारी करत असतो, जिथे प्रॉफिट दिसतोय तो बुक करत असतो, या करेक्शनच्या तयारीतनं नुकसान जास्त होतं. अशाची आठवण आता करून घेण्याजोगी आवश्यकता आहे का? पीटर लिंचचं एक दुसरं महत्वाचं वाक्य आहे. तो म्हणला, ज्या कंपन्यांची चर्चा, ज्या उत्पादनांची चर्चा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होते, अशा कंपन्यांकडे लक्ष ठेवावं. आणि म्हणून त्यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की तो म्हणला, मी कितीही बिझी असलो, आता परगावीत असलो, परदेशातच असलो तर गोष्ट वेगळी, पण जर मी घरनं ऑफिसला जाणार असेल तर एक वेळ मी रात्रीचं डिनर घरी घेणार नाही, पण सकाळचा ब्रेकफास्ट नक्की घेतो. आणि आमच्या घरातल्या ब्रेकफास्टची अट आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन ब्रेकफास्ट घ्यायचा. आणि तो म्हणला, त्या ब्रेकफास्टमध्ये वारंवार ज्या उत्पादनांची चर्चा होते, मी डोक्यामध्ये नोंद करतो, हे उत्पादन या कंपनीचं, हे उत्पादन या कंपनीचं, हे उत्पादन या कंपनीचं, आणि त्या कंपन्यांचे शेअर सहसा करेक्शनची तयारी म्हणून विकायचे नाहीत. हे माझं तत्व असतं. आज आपण याचा विचार करू का? करेक्शनची तयारी म्हणून फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी ताबडतोबीने विकायचं नसतात, कारण त्यावेळेला त्याचे चढे व्याजदर दिसू शकतात, असाही तो विचार करतो. आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय पीटर लिंच. सहसा त्याची चर्चा केली जात नाही, पण अशा छोट्या छोट्या सूत्रातनं तो गणित दिली जातो. आता एका अर्थी तो अमेरिकी गुंतवणुकीमध्ये एका वेगळ्या पद्धतीचा विचार मांडतो, ही गोष्ट खरी. पण शेवटी तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला हीच तत्व उपयोगी पडतात. म्हणून आजचा भावशेखरचा विषय पीटर लिंच. मनपूर्वक धन्यवाद. भावशेखर.